श्री स्वामी समर्थ. आपण आधीच्या पार्ट्समध्ये रुबिक क्यूब का शिकला पाहिजे, कोणी कोणी रुबिक क्यूब शिकला पाहिजे आणि त्याचे सेंटर, एजेस आणि जो आहे कॉर्नर ते आपण माहिती करून घेतले. आता नेक्स्ट पार्ट महत्त्वाचा कुठला, तर आपण फर्स्टली पाहणार आहोत तो 3x3 रुबिक क्यूब. ओके, तर 3x3 रुबिक क्यूब याच्यामध्ये तो 3x3चा असतो, म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला रोटेशन पाहणं गरजेचं आहे की राईट रोटेशन कुठलं आहे, लेफ्ट रोटेशन कुठलं आहे, फ्रंट कुठला आहे, बॅक अप कुठला आहे आणि डाऊन कुठला आहे. ओके, मी तुम्हाला शॉर्टली समजावून सांगते ते की 3x3 रुबिक क्यूबमध्ये आपण पाहूयात. 3x3 रुबिक क्यूबमध्ये हे जे काही रोटेशन असतात त्याच्यामध्ये हे रोटेशनमध्ये फर्स्ट येतं ते राईट रोटेशन. ओके, मग तुम्ही तुमचे सर वगैरे असतील किंवा तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी राईट. ओके, राईट म्हणजे तुम्हाला जेव्हा लक्षात ठेवायचं तेव्हा आर लक्षात ठेवायचं आहे फक्त. जेव्हा फक्त आर असेल तेव्हा तुम्ही काय करणार आहात, क्यूब हा वरच्या साईडनं फिरवणार आहे आणि जेव्हा आर आय असेल तेव्हा क्यूब हा खालच्या दिशेने जाणार आहे. ओके, देन असतो तो लेफ्ट म्हणजे लेफ्ट साईड. रुबिक क्यूबची लेफ्ट साईड ही वरच्या दिशेने जाणार आहे, रुबिक क्यूबची लेफ्ट साईड ही खालच्या दिशेने जाणार आहे, तो यल आय झाला. ओके, देन फ्रंट म्हणजेच यफ असतो. यफ हा जो काही असतो तुमचा तो फ्रंट जो आहे तो तुमचा टर्न होणार आहे राईट साईडला, तेव्हा फक्त यफ असतो. पण यफ आय म्हणून जेव्हा असतो तेव्हा तुमचा फ्रंट हा टर्न होणार आहे, फ्रंटची वन लेयर ती टर्न होणार आहे लेफ्ट साईडला, म्हणून तो यफ आय असतो. समजलं? देन बॅक म्हणजेच काय, बॅक साईडचा जो आहे तुमचा रुबिक क्यूब बॅक साईड, ती बॅक साईड ही लेफ्ट साईडला जाते तेव्हा बी येतो. ओके, आणि बॅक साईड ही जेव्हा राईट साईडला जाणार आहे तेव्हा तुम्हाला काय घ्यायचं आहे, बी आय. ओके, देन अपला जायचं तुम्हाला, त्यावेळेस यू असणार आहे तुमचा. म्हणजे अप लेयर जी असते, वरची जी लेयर असते त्यासाठी तुम्ही काय यूज करणार आहात, यू. ओके, तर यूमध्ये तुम्हाला फक्त एक टर्न घ्यायचा आहे. देन यू आयमध्ये तुम्हाला राईटला टर्न घ्यायचा आहे. ओके, फक्त अप साईडची एक लेयरचा. देन डाऊन म्हणजे काय, खालची साईड लेयरची क्यूबची खालची लेयर जी असते त्याच्यात तो झाला डाऊनला जेव्हा जाणार आहे तुम्ही तेव्हा तुम्ही डी म्हणजे तुम्ही पुढच्या दिशेने जाणार आहात आणि डी आय म्हणजे तुम्ही मागच्या दिशेने येणार आहात. म्हणजे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला. आपण जे पुढं पाहणार आहोत फॉर्म्युलाज, त्या फॉर्म्युलाजमध्ये फक्त तुम्हाला असा असेल आर आय, यू आय, एल आय, एफ आय, एफ, बी, यू. तर हे काय आहे, तर राईट, लेफ्ट, फ्रंट, बॅक, अप आणि डाऊन हे जे काय झाले रुबिक क्यूबचे रोटेशन झाले. त्यानंतर आपण रुबिक क्यूब शिकणार आहोत. ओके, तर रुबिक क्यूब शिकताना तुम्हाला काय करावं लागेल, फर्स्टली तुम्हाला रुबिक क्यूब जर शिकायचं असेल तर तुम्हाला येलो प्लस येणं, व्हाईट प्लस येणं आणि देन फुल व्हाईट करायचं आहे. ओके, म्हणजे त्यानंतर तुम्ही ही फर्स्ट लेयर होते आणि नंतर सेकंड लेयरला जातो. तर आपल्याला फर्स्ट लेयर सॉल्व करायची आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा येल्लो प्लस बनवावं लागेल. येल्लो प्लस बनवल्यानंतर आपण व्हाईट प्लस बनवणार आहोत. व्हाईट प्लस बनवल्यानंतर आपण फुल व्हाईट बनवणार आहोत आणि देन सेकंड लेयर आहे. खूप हार्ड नाही आहे, खूप इझी आहे. आपण छोट्या एक पार्टमध्ये कंप्लीट करूया. ओके, हे नेक्स्ट पार्टला पाहूया की आपण येल्लो प्लस कसा बनवणार आहोत. थँक्यू.